बाप्पाच्या नावानं विरोबाच्या नावानं ध्यानी
विरुबचनावन सुंदरानु मंडला सुंदरानु मंडला पहिलं माझा सुंदराना पहिलं माझा नम्माना गणपती देवाला पार्वतीच्या बाळाला विरू माझ्या देवाला सुरवंतीच्या बाळाला सुरवंतीच्या बाळाला करण्या माझ्या लाढीला हक्क तुला मारितो चितनी सूर्य नगराला धावण्याला धावावा न हळी उभा राहावा संग येवावा न ढोला संग राहावा यवन मंग गाऊन वंदन या करून जा तू माझ्या जाग्याला जा तू माझ्या जाग्याला बिराबाच्या जन्माला न मार्ग देहरू गायला
बाळू मामा वैद 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 हो त्यानं मेंढ्या केल्या पैद 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 हा मंदी वाज ढोल सुट देह भान काळ जात आनंदाला आलं या उधान फुलहल सपान किरपेन सुंबरान गा देवा सुंबरान गा सुंबरान गा देवा सुंबरान गा सुखन दुःख जणू ऊन सावली पारखिले करास झाली माऊली भिडतो आभाळी बांधिला झुला झुलतो आनंदी जीव एकला सळसळ पानांची साद ऐकू आले झुळ झुळ पाण्याची प्यास लागली आली आली फाट आली कोंबड्यान बांग दिली डोंगराच्या पलाडून येई भुपाळी आली आली फाट आली कोंबड्यान बांग दिली डोंगराच्या पलाडून येई भुपाळी चमचम चांदण्याची रात आली रंगा भिर भिर वार इथं घालत या पिंगा गंगा आली रानो माळी धरती आली साजनवा सुंबरान गा देवा सुंबरान गा सुंबरान गा देवा सुंबरान गा आली आली फाट आली कोंबड्या
बाळू मामा वैदव वैदव वैद हो त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद हा रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आत्मापुरा उधळूनी भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी फेटा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनारे दिसे रूप मनोहर नजारा त्याचा तलवारे बाळू मामा बाळू मामा जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका अंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा माजली हुल्लडान झाला चमत्कार पाझरला पत्थर गा पाझरला पत्थर डोळ्यातून पाटामंदी येई कृष्णा माई देवा तुझ्या उपकारा जगी तोड नाही मंदी वाज ढोल सुट देह भान काळ जात आनंदाला आलं या उधान फुलहल सपन किरपेन बरान
गा देवा सुंबरान गा सुंबरान गा देवा सुंबरान गा सुखन दुःख जणू ऊन सावली पारखिले करास झाली माऊली भिडतो आभाळी बांधिला झुला झुलतो आनंदी जीव एकला सळसळ पानांची साद ऐकू आले झुळ झुळ पाण्याची प्यास लागली आली आली फाट आली कोंबड्यान बांग दिली डोंगराच्या पलाडून येई भुपाळी आली आली फाट आली कोंबड्यान बांग दिली डोंगराच्या पलाडून येई भुपाळी ಏನು ಕರ್ಮಗಳು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿತು ಇವತ್ತಿಗೆ ಕುಲ ಮಾಡ್ತೀನಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಮೊದಕ ಯಪ್ಪ ಅನ್ನ ನೀರ ಸುರಿ ಸಂಪತ್ತ ಯಪ್ಪ गोरेगाव बोलवावं एखाद्या दिवस मुक्काम करून सगळं बरे अभिषेक करून समाधानात शिस्तीवर देवाला घालावं त्या घालल्यानंतर भगवंत या गावाला सुख शांती समाधान प्रदान करावं भरपूर पाऊस पाणी पडेल आणि
किनाऱ्याला लाव 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 माझी नौका किनाऱ्याला लाव आज अचानक सुटला वारा देवा द्यावा निवारा हे बिरुदेवा करत वरदास्त माझ्या शिरावर आप मारडिंबाऱ्या फुलावर उभा राहिल्या जाग्याला निराळ्या गावाला मारी कुणाला हाक मारी कुणाला मालकीच्या देवाला आप्पा घोड्याची तो माझ्या वाट्याला आळ्या मारी कुणाला गावाला पांढरीच्या देवाला वीर हनुमंताला गाण्या गिरीला हरे हरे जोड्याला मंदिराच्या देवाला मुख्य भांडरायाला तुझ्या गुरुला गौड बंगाला गौड बंगाला देवाला शंकराला जोड्याला शिरोड शिडाला कुंडवून गाव शिडाला देवाच्या कथेला बिरू देवाच्या कथेला पहिल्या सत्य योगाला पहिल्या सत्य योगाला जवळपास गेले 5 दिवस झाला आम्ही कंटिन्यू प्रत्येक गावाला परिक्रमण सोहळ्यानिमित्त फिरतोय. बोलू करतो. दुसरी गोष्ट भगवंत बिरदेवाचं जे काही अवतार कार्य या भागामध्ये घडलं ते वाढवण्याचा आमचा अट्टास चालू आहे सध्या सगळ्यांच्या वतीनं. त्याबद्दल आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की नेमकं परिक्रमण सोहळा का करायचे. अगोदर आमची कन्सेप्ट क्लिअर करतो नंतर उभी करायची काय अडचण नाही. नेमका परिक्रमण सोहळा का करायचा त्या अनुषंगानं भगवंत बिरदेवानं घोडागिरीच्या डोंगराला तप कशासाठी धरलं ही सत्य कथा बाबा त्यावेळेला देवाला त्या देव भोळ्या राजाला असणाऱ्या त्या बिराशिदांची त्या ठिकाण्याला अनकरणायक या भागाला कर्नाटक गाया मुलगाला त्या प्रभेच्या कटाला कटाया प्रभाया आपला भगवंत ताई सुरादेवी देवी म्हणजे आई सुरामध्ये राजा नारदानं त्याचा सूड घेण्यासाठी बाळ बिरदेवाचा पाळणा वटक्या वडाच्या झाडाला बांधला. काढ रुद्र कोदली ज्ञानवनामध्ये त्यावेळी अक्कबा मायवा या 2 बहिणी शेळ्या मेंढ्या राखत बाळाचा पाळणा तिने मंदनगिरीला नेला. लहानाचा बाळ मोठा झाला. गुरु रेवणसिद्धाचा हात गाठल्यानंतर भगवंत बिरेशात लग्न झाल्यानंतर कोण्यासूर दैत्याचं देवानं मर्दन केलं. शिगिशकासूर वाघी बंकासूर देवाने केला. जसा काय विचार केला तसा प्रकार काय तर घडला बरे का. निर्वाणेश्वर नावाचा ऋषी आला होता भगवंत बिरदेवाची आळवणी करायला. भगवंत अभिलेशा
आमचा जन्म असा गेला वया ब्राह्मणांना गायींना देशाला नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले सिद्धेश्वरा गुरुविद्या मारुतीस्तो म्हशीला आपण बघा सगळे शेतकरी माणसं शेळ्या मिळणारी माणसं आहे. म्हशीच्या कासव की जर पाणी टाकलं तर पाणी घालत नाही पण जरी डोकं येऊन दे तुझ्यावर जीव जळेना संत संत तुला जळेना फिरू देवा रे तुझ्यावर जीव जळेना संत संग तुझा घडला फिरू देवा रे तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला फिरू देवा रे तुझ्यावर जीव जडला भगवंत बिरदेवाचं रूप इतकं सोजवळ भावनेनं शरण चला तो तुमचा वार उद्धार केल्याशिवाय नक्की राहणार म्हणून ध्यास मला तुझा लागला देवा रे तुझ्यावर जीव जडला संग तुझा घडला देवा रे तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा माझ्या वाट्याला पेक्षा बारीक आहेस माया रूपानं चंद्रापेक्षा शीतल आहेस. भगवंता बिरेशा या दैत्याचं मर्दन केलं पाहिजे आणि अखंड या हुक्केरी नाडाला हुक्केरी भागाला भगवंता भयमुक्त केलं पाहिजे. भगवंताची असणारी या निर्वाणेश्वर ऋषीची कळकळीची आणि अगत्याची मागणी ऐकून आम्ही मन तुझ्यामध्ये माझ्या बिरदेवा भगवंत बिरदेवाने गर्जनासूर दैत्याचं मर्दन केलं. त्याचा जीव जात नसल्यामुळे भगवंताने प्रत्यक्ष त्या मुडक्यावरती पाय ठेवून दंड बोलू लागलं. अरे भगवंता बिरेशा तुला मी ओळखलं नाही मी मरणार आहे तर मला काहीतरी वगमान दे. माणूस मेल्या म्हणतं मला सावडा गेलंच पाहिजे जिवंत असल्याला चहा पण देत नाही. खरा का चुकीच आहे म्हणा मला सावडा गेलंच पाहिजे तर तू नसले तुला उठून बसवायला आता जिवंतपणे मान गाडी बंगला शेतीवाडी जीवन म्हणजे भाकरीवरची भाजी आहे जपून खावा. गेलेला माणूस वापस येईल याची शाश्वत धरू नका. गेला की गेला आला तर तुमचा. जगात नाही कोणी कुणाचे माणसाचं जीवन 2 दिवस त्याला मारल्यामुळं गजलिंगेश्वर वीरलिंगेश्वर देवानं नाव धारण केलं आणि अखंड जगाचं कल्याण करण्याकरता घोडगिरीचा बाबा त्या डोंगरावरती बसला आणि अखंड या भागामध्ये भ्रमंती केली. काळ्या कपिला गायच्या खुरामध्ये भगवंत बसून
साकूर तीर्थक्षेत्री आला. देवाचं सगळ्यात मोठं ठाणं साकूरला निर्माण दोडीच्या म्हाळोबानं म्हाळोबाचे 5 तांदळे आणले. असणाऱ्या मिरीला, धोत्र्याला, भोजड्याला, शिर्डीच्या वनात हे असणाऱ्या शेवटी दोडी मुक्का घेतला आहे तर भासवते सांगा बरं. दिवसभर जर मुक्का घेतलं तर तिथेच आहे, तिथे का नाही? तसा म्हाताऱ्या माणसावर मुक्का घेते का सांगा बरं. असं खचून होऊ दे. बोला विरोबाच्या नावानं इकडून जा माझी तुमचं नाव देवस्थान निराळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक यांच्या वतीनं सहर्ष स्वागत, आभार व अभिनंदन. आम्ही यापुढे आपला कार्यक्रम या ठिकाणी ठेवणार आहे आणि आपण याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय देव जय देवा जय वीरो देवा सेवा भी तो आशीर्वाद परमदेव श्रावंती उदरी वनात वाळाचा आवाज आला, मायवाचा जीव व्याकुळ झाला, माळाचा शोध तिनेला कृष्णेच्या काठी मंडन गेले, जीव वाढत लाला प्रभाव गोरा करीत आता दिवस तुराकडे मोठा मोराचा पिसा भाई भाई दोन पुजारी अर्जुनवाडीचे, 2 पुजारी घोडेगिरीचे, 2 त्याचे अध्यक्ष रोहित पन्ने, मंडळ तालुका उकिरी, जिल्हा बेळगाव